अचलपूरमध्ये एनआयएनं छापेमारी केलेली आहे। शिक्षकाच्या मुलाला एनआयएनं ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतलेला युवक दहशतवादी संघटनेमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर येते आहे। विद्यार्थ्याच्या घरून लॅपटॉप आणि काही कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अमरावतीवरून सूरज दहाट आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण सकाळीच ही बातमी पाहिलेली होती, मात्र याच बातमीमध्ये आता एक अपडेट आलेली आहे। ते म्हणजे शिक्षकाच्या मुलाला एनआयए पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून काही कागदपत्र आणि लॅपटॉप देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। काय सविस्तर अपडेट कळत आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरामध्ये एक मध्यरात्री काल एनआयए पथकाची धाड पडली होती। यामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी एका शिक्षकाच्या मुलाला एनआयए पथकाने सकाळी ताब्यात घेतलेला आहे आणि आता अमरावती शहरामध्ये त्याला आणण्यात आलेला आहे। अमरावतीच्या याच जो स्टेडियममध्ये साधारणतः त्याची पूर्णपणे कसून एनआयए पथक चौकशी चालू आहे। संपूर्ण या ठिकाणी आतमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये जाण्यासाठी कुणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली नाही। एनआयए पथकाची ही संपूर्ण कारवाई मात्र कमालीची गुप्तता या ठिकाणी पाळण्यात आलेली आहे। पोलीस आपण बघू शकतो की पूर्णपणे हे गेट बंद आहे आणि आतमध्ये जर तिकडे दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर एनआयए पथक त्याच्या मुलाच्या आणि मुलाच्या वडिलाची पूर्णपणे या ठिकाणी चौकशी करतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्या युवकाकडून जे आहे लॅपटॉप आणि कागदपत्र जप्त केल्याची जी माहिती आहे आपल्याला मिळालेली आहे। जिहादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा जो माहिती सूत्रांची याकडे आहे। व्हॉट्सअप जिहादी ग्रुपचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये या युवकाचा समावेश असल्याची माहिती आहे आणि दहशतवादी संघटनेशी त्याचा काही संबंध आहे का याची जे संपूर्ण जी पाहणी आहे तपासणी जे एनआयए पथक करत आहे। मात्र जर आपण पाहिलं तर साधारणतः 12 तासापेक्षा जास्त कालावधी या ठिकाणी उलटून गेलेला आहे। मात्र या ठिकाणी अधिकृतरित्या कुठलाही या ठिकाणी माहिती आलेली नाही। मात्र जर पाहिलं तर 2 जणांना पोलिसांनी एनआयए पथकाने जी ताब्यात घेतल्याची माहिती आहे ती या ठिकाणी मिळते आहे। अगदी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर शिक्षकाच्या मुलाला एनआयएनं ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतलेला युवक हा दहशतवादी संघटनेमध्ये सक्रिय असल्याची माहिती आणि विद्यार्थ्याच्या घरून लॅपटॉप आणि काही कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। बोलूयात पुढच्या बातमीकडे। बातमी पुण्याहून। पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये एनआयएने छापेमारी केली आहे। एनआयए गुन्ह्यातील आरोपीच्या घरावरती ही छापेमारी करण्यात आली आहे। छापेमारीमध्ये संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती या क्षणाला समोर येते आहे। पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये एनआयएनं मोठी छापेमारी या ठिकाणी केलेली आहे। एनआयएच्या गुन्ह्यातील आरोपीच्या घरावरच ही मोठी छापेमारी करण्यात आलेली आहे। कर्नाटकातील बेंगलोरमधील पथकानं ही मोठी छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीमध्ये काही संशयास्पद वस्तू ह्या समोर आलेल्या आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। पुण्याहून चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, एनआयएनं मोठी छापेमारी केलेली आहे आणि काही संशयास्पद वस्तू या समोर आलेल्या आहेत। काय अपडेट कळत आहेत? त्याच्याच आज सकाळपासून ही सगळी छापेमारी जी आहे ती पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये सुरू आहे। एनआयएचं बेंगलोरचं पथक जे आहे ते आज पहाटे पुण्यामध्ये आलं होतं आणि पुणे पोलिसांच्या मदतीने सगळी छापेमारी आहे। या छाप्यामध्ये जो एनआयएच्या ताब्यामध्ये आरोपी आहे त्याच्या घरावरती सगळा छापा होता आणि त्याच्याकडून काही महत्त्वाचे जे साहित्य ते पोलिसांनी जप्त केलेलं आहे। आपण पाहिलं की 18 जुलैला पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये 2 दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं आणि त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून तब्बल 15 ज्या दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केले। त्यामध्ये पुणे दहशतवादी विरोधी पथक, त्याचबरोबर एनआयए आणि अशा वेगवेगळ्या संयुक्त ज्या कारवाई आहेत त्या सध्या पुणे पोलिसांनी एनआयए करत आहे आणि याच कारवाईचा भाग हा आज पहाटे पुण्यातील या गुलटेकडी परिसरामध्ये झाला म्हणावं लागेल, कारण बेंगलोरचं जे पथक आहे ते आज पुण्यामध्ये आलंय आणि ही सगळी कारवाई जी आहे ती आता सध्या सुरू आहे। अगदी धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।